विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर शिकू आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनल सोबत आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 पुस्तक माझा गुरु या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। या स्वाध्यायातील सर्व कृतींची उत्तरे मी तुम्हाला सोप्या भाषेत कशी लिहायची हे समजावून देणार आहे। चला तर मग आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। पहा, आम्हाला हे समजले या कृतीमध्ये आपल्याला पहिली कृती दिलेली आहे। प्रश्न 1 कोण ते लिहा। त्याच्यामध्ये आहे मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे, याचं उत्तर आहे लेखक संदीप खरे। रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी, याचं उत्तर आहे लेखकाची आई। पुस्तकातून लेखकाला भेटणारे खूप लेखक जग। लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असायची लेखकाची मुलगी। प्रश्न दुसरा आहे कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा। आता इथे कंसामध्ये कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब आणि अनुभव हे 4 शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत। आता विधान आहे वाचनामुळे शब्दांशी टिंबटिंब होते, अर्थात मैत्री। टिंबटिंब आपलं जगणं समृद्ध करतात, अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात। माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे टिंबटिंब आहेत, अर्थातच प्रतिबिंब आहेत। गुरूंबद्दल नेहमी टिंबटिंब आणि आदर असावा, याचं उत्तर आहे कृतज्ञता आणि आदर असावा। प्रश्न तिसरा आहे 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा। खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? याचं उत्तर आहे लेखकाला लहानपणापासून वाचनाची आवड होती। त्यांची पुस्तकांशी चांगली मैत्री निर्माण झाली। त्यांची आईही त्यांना खूप पुस्तकं आणून द्यायची। त्यांचा वाचनाचा वेग जास्त असल्यामुळे पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची। या पुस्तक वाचनाच्या आवडीमुळे खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला आवडायचे। प्रश्न आहे कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दांत विशद करा। विशद करणे म्हणजे स्पष्ट करणे। याचं उत्तर आहे लेखकाला 4थी मध्ये असताना पहिली कविता सुचली। ही कविता सर्वांना आवडली, यासाठी त्यांना बक्षीस हे मिळाले। पुढे वाचनातून शब्दांशी मैत्री झाली व ते कविता लिहू लागले। कधी दिवसाला 3 कविता लिहून व्हायच्या तर कधी महिन्यातून 1 कविता लिहिली जायची। प्रश्न आहे माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? याचं उत्तर आहे लेखकाच्या मते अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात, त्यामुळे आपले जगणे समृद्ध बनते। हे अनुभव त्यांनी आपल्या कवितांमध्ये मांडले, त्यामुळे माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक म्हणतात। प्रश्न आहे लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा। या प्रश्नाचं उत्तर आहे पुस्तकांनी लेखकाला ज्ञान, प्रेरणा, विद्या, कौशल्य दिले, योग्य मार्ग दाखवला। पुस्तकांशी घट्ट मैत्री झाली, विचारक्षमता, शब्दसंपत्ती वाढली, लेखकाची कवी म्हणून जडणघडण झाली, अनुभव विश्व समृद्ध बनले। त्यामुळेच ते पुस्तकांना गुरु मानतात, त्यांच्याबद्दल आदर व कृतज्ञता बाळगतात। प्रश्न 4 आहे पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा। विधान आहे लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण त्यांचा वाचनाचा वेग खूप चांगला होता। विधान आहे कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे कारण वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते, शब्दसंपत्ती वाढते। दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे कारण लेखकाने आपल्याच व्यथा कवितेत मांडल्या आहेत असा अनुभव लोकांना यायचा। आता विचार करा व सांगा। या कृतीमध्ये आपल्याला कृती दिलेली आहे शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। पहा, याचं उत्तर या प्रकारे आपल्याला लिहिता येईल शब्दांना अनेक अर्थ असतात, त्याच्या अनेक बाजू असतात, ते समजून घेता आले पाहिजेत, त्यातील भावना जाणून घेता आल्या पाहिजेत,
कोणत्या संदर्भाने व कोणाला उद्देशून शब्द उपयोगात आणला आहे याची जाण येणे व त्याचा आनंद घेणे यासाठी शब्दाकडे चौफेर बघता आले पाहिजे. पुढचं आपल्याला मूल्यमापनाची कृती दिलेली आहे, लिहिते होऊया. आणि इथे आपल्याला कृती दिलेली आहे. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. आपण इथे अतिशय मराठीतील प्रसिद्ध पुस्तक म्हणजे श्यामची आई याविषयी पाहणार आहोत. पहा, श्यामची आई हे परमपूज्य साने गुरुजींचे बोधप्रद पुस्तक आहे. ते आपल्याला आदर्शांची शिकवण देते. स्वार्थ त्याग, प्रामाणिकपणा, बंधुभाव, निगर्वीपणा अशा सद्गुणांचा बोध आपल्या अंतःकरणावर बिंबवते. खरा मोठेपणा कशात असतो ते सांगते. श्याम म्हणतो, मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनांतील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. अशा उत्तुंग विचारांनी ही कादंबरी तुडुंब भरलेली असल्यामुळे मला ती फार आवडते. अशा पद्धतीनं आपण तुमच्या कोणत्याही आवडत्या पुस्तकाविषयी विचार करून तुम्ही लिहू शकता. आता इथे खेळू या शब्दांशी ही कृती जी आहे ती आपली शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी अतिशय चांगली आहे. याच्यामध्ये प्रश्न 1 दिलेला आहे. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द आपल्याला काय करायचं आहे, बनवायचा आहे. इथे अ दिलेला आहे, दि वा ढ स व. अर्थातच हा अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होईल, वाढदिवस. पुढे आ आहे, ल था ग्र य. अर्थातच आपण जर अक्षरे जुळवून घेतली तर ग्रंथालय असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता इथं च त्म त्र आ री. अर्थातच आत्मचरित्र असा शब्द तयार होतो. आणि ग्र ता ह क स वी. अर्थातच हा कविता संग्रह असा शब्द आहे. आता आपल्याला इथे खालील माहिती वाचा असं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहा, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हींपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. आता आपल्याला इयत्ता 5वी पर्यंत लिंग हा घटक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग ही 3 प्रकार जे आहेत लिंगाचे ते माहिती आहेत आपल्याला. आणि ते कसे ओळखायचे हेही माहिती आहेत, कारण इयत्ता 5वी स्कॉलरशिपला सुद्धा तुम्हाला हे झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, मराठीत 3 लिंगे मानतात. कोणती तर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आता इथे आपल्याला दिलेल्या शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग या प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करावं, वहीत लिहा अशी कृती दिलेली आहे. आणि इथे शब्द दिलेले आहेत पहा, पुस्तक, लेखक, कहाणी, वाटचाल, डोळे, बाबा, लहानपण, खेळणी, वाढदिवस, दिवाळी, ग्रंथालय, रद्दी, कविता, बक्षीस, मैत्री, भाषा, लळा, मन, अनुभव, कार्यक्रम, जन्म, प्रेरणा, कौशल्य आणि ज्ञान. आता या बाबतीत एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की इथं दिलेले कोणतेही शब्द असू देत, ही नामं असू देत, त्यांचं एकवचन करून घेतलं की मग आपल्याला त्याचं अचूक लिंग जे आहे तर ते ओळखता येतं. आता इथे मी वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे की पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आता इथे बघा, एक उदाहरणादाखल आपण शब्द घेऊया की पुस्तक, ते पुस्तक, अर्थातच ते नपुंसकलिंग आहे. लेखक, तो लेखक म्हणजे ते पुल्लिंग नाम आहे. कहाणी, ती कहाणी. वाटचाल, ती वाटचाल स्त्रीलिंग आहे. आता डोळे, इथं काय आहे की डोळे अनेकवचनी शब्द आहे. मग आपण त्याचं एकवचन करून घ्यायचं, डोळा, तो डोळा म्हणजे तो पुल्लिंग मध्ये येणार आहे. आणि म्हणून इथे आपण काय करायला पाहिजे की हे नाम जे आहे ते पुल्लिंग मध्ये. आता बाबा, आता आपण इथं तो बाबा म्हणून इथं आपल्याला पुल्लिंग मध्ये घ्यायला पाहिजे. लहानपण, ते लहानपण. खेळणी, आता इथं खेळणी अनेक आहेत. आता त्याचं एकवचन आपण केलं तर खेळणे असं होतं आणि म्हणून नपुंसकलिंगी ते नाम आहे. वाढदिवस, तो वाढदिवस आणि अर्थातच ते पुल्लिंग आहे. दिवाळी, ती दिवाळी. ग्रंथालय, ते ग्रंथालय. अशा पद्धतीनं दिलेलं जे नाम आहे त्या नामापूर्वी तो, ती, ते ही सर्व नामं आपण लावली की आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग ही नामे ओळखता येतात. विद्यार्थी मित्र हो, या पाठाचा स्वाध्याय आपण इथं पूर्ण केलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 3 जो आहे तर तो अभ्यासणार आहोत.